तुम्हाला एक गोष्ट माहिती की इफ यू हॅव एनी पॉइंट इन अ स्पेस और अ प्लेन इट हॅज पोझिशन वेक्टर, बरोबर. आणि पोझिशन वेक्टर म्हणजे काय की त्या पॉइंटला तुम्ही ओरिजिनशी जॉईन केलंय. इनिशियल पॉइंट इज ओरिजिन, बरोबर. मीन्स व्हॉट, लेट अस से, अरे वी आर हॅव्हिंग टू ऍक्सेस एक्स अँड वाय, समजा दोन ऍक्सेस आहे आणि आपल्याकडे कुठलाही किंवा इट मे बी थ्री डायमेन्शनल सिस्टीम, थ्री डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, and if you have any two points, let us say P and Q or A and B. समजा हा A पॉइंट आहे आणि हा B पॉइंट आहे, and we want the vector joining these two points. ह्या दोन पॉइंटला आपण आतापर्यंत पोझिशन वेक्टरची कन्सेप्ट पाहिली. ही पोझिशन वेक्टरची कन्सेप्ट पाहिली आपण. एनी पॉइंट P having coordinate x x, y, z in a space having position vector, let us say r bar, then r bar is x times I cap plus y times j cap plus z times k cap, बरोबर. चालू झालं ना ते, ओके. z times k cap. आता तोच पॉइंट समजा प्लेन मध्ये असता तर त्याचे पोझिशन वेक्टर काय आले असते, x टाइम्स I cap प्लस y टाइम्स j cap. कारण स्पेस मध्ये तीन कोऑर्डिनेट्स असतात, प्लेन मध्ये दोनच कोऑर्डिनेट असतात, मग दोनच कॉम्पोनंट येणार आहे, एक्स अँड वाय कॉम्पोनंट, बरोबर ना. कळतंय का. आता वेक्टर जॉईनिंग टू पॉइंट्स, आपण आतापर्यंत पोझिशन वेक्टर्स पाहिले कोणत्या पॉइंटचे. आता कोणतेही दोन पॉइंट असतील स्पेस मध्ये असे असे तरंगलेले, त्या दोन पॉइंटला जॉईन करणारे वेक्टर सांगा. तुम्ही तर ओरिजिनशी जॉईन करणारे वेक्टर सांगत होते, कुठलाही पॉइंट आणि ओरिजिन यांना जॉईन करणारे वेक्टरचं तुम्ही काय सांगत होते, पोझिशन वेक्टर सांगत होते. बट इफ यू हॅव एनी टू वेक्टर्स देन हाऊ कॅन यू फाइंड आउट द पोझिशन वेक्टर जॉईनिंग टू पॉइंट्स. मग पहा, हाऊ कॅन यू फाइंड वेक्टर जॉईनिंग टू पॉइंट्स. मग सांगा ए आणि बी ला जो पॉइंट म्हणजे ए आणि बी हे दोन पॉइंट आहेत आणि यांना जॉईन केलेला जो काही वेक्टर आहे त्या वेक्टरला नाव काय देणार, नामकरण कसं करणार त्याचं, ए बी बार ना, ठीक आहे ना. आता मला सांगा ए चा पोझिशन वेक्टर काय लिहाल तुम्ही, ए बार. आणि मग एचा जो पोझिशन वेक्टर ए बार लिहिणार आहे, पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट ची कन्सेप्ट तुम्हाला माहिती का. येस, यू नो द कन्सेप्ट ऑफ पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट. जस्ट join that point to the origin, just join that point to the origin. म्हणजे हा जो आहे ना, this is a bar and this is b bar, isn't it? And this is b having position vector b bar, a having position vector a bar. We want a b bar, we want a b bar पाहिजे आपल्याला. मग तुम्ही काय करणार, तुम्ही थोडंसं डोकं लावणार. काय डोकं लावणार, अरे ट्रायंगल्स लॉ वापरू शकतो का रे इथे, ट्रायंगल बनलं. येस. मग मला सांगा आपल्याला काय काढायचंय, ए बी बार काढायचंय ना. वेक्टर जॉईनिंग एनी टू पॉइंट्स इज इक्वल्स टू व्हॉट, ए बी बार. मग इथं ट्रायंगल्स लॉ कसा लावला जातोय पहा बरं, असा इकडे जातोय इकडे जातोय आणि हा त्याला काय करतोय, अपोजिट डायरेक्शन येतोय. सो इन ट्रायंगल ओ ए बी, ओके, इन ट्रायंगल ओ ए बी, इन ट्रायंगल ओ ए बी, ट्रायंगल ओ ए बी मध्ये तुम्ही असं लिहू शकता का की ओ बी बार बाय ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर एडिशन, बाय ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर एडिशन, by triangles law of vector addition, can you write OB bar is equals to OA bar plus AB bar. But we want what, we want AB bar. काय पाहिजे आपल्याला, AB bar पाहिजे. मग इथून तुम्ही काय म्हणू शकता, इथून तुम्ही म्हणू शकता की AB bar is equals to OB bar minus OA bar. कळतंय का, OB bar minus, but what is OB bar, B bar. What is OA bar, A bar. So vector joining these two points A and B is AB bar, is AB bar, and that is equals to B bar minus A bar. Yes, B bar minus A bar.
So in general, if I say I have 2 points P and Q, so PQ bar is what? Q bar minus P bar, बरोबर का? In general. CD bar is what? D bar minus C bar. What is D bar and what is C bar? Position vector of the point D and C. कळतंय का? मग आता तुम्हाला माहिती की द A bar may be the vector in a space or in a vector in a plane, बरोबर? but it depends on it is in the plane or in a space. पण ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. ठीक आहे ना? नाउ नेक्स्ट टर्मिनॉलॉजी. आता मग हे काय काढायची गरज आहे का? काय वाटतंय का तुम्हाला की समजा 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये किंवा 2 डायमेन्शन मध्ये आपण वेक्टरचं मॅग्निट्यूड वगैरे काढू? चला ब्रीफ मध्ये आयडिया देतो तुम्हाला. इन प्लेन समजा तुमच्याकडे 2 पॉइंट्स आहेत. लेट अस से इफ यू हॅव एनी 2 पॉइंट्स A having coordinate x1 y1 and B having coordinate x2 y2. So if you want the vector joining point AB, then what is that vector? B bar minus A bar, बरोबर का? तुम्ही मला B bar काय येईल सांगू शकाल का? Yes. अरे P having coordinate xy होता, त्याचा पोझिशन वेक्टर काय आला? x टाइम्स i कॅप प्लस y टाइम्स j कॅप. पण A आणि B चे पोझिशन वेक्टर सांगाल का तुम्ही? सांगाल ना? A बार काय आहे आणि B बार काय आहे? A bar is the position vector of point A. B bar is what? B bar is the position vector of point B. A bar येईल x1 times i cap plus y1 times j cap, बरोबर का? आणि B bar काय येईल x2 times i cap plus y2 times j cap, बरोबर? समजते सगळ्यांना? आता तुम्हाला काढायचं आहे AB बार. AB बार काय आहे? B बार मायनस A बार म्हणजे x2 i cap plus y2 j cap minus x1 i cap plus y1 j cap. So in vector addition or vector subtraction, the corresponding components get added or subtracted. म्हणजे तुम्ही याला असं लिहू शकता x2 minus x1 i cap plus y2 minus y1 j cap. आहे का? इझी आहे का? आता मला सांगा हा तुम्हाला मिळालाय हा काय आहे? AB बार आहे, बरोबर का? इज दिस AB बार? यस. This is AB bar. ठीक है ना? Can you tell me the magnitude of that vector? Magnitude of the vector is nothing but square root of the squares of components of that vector. म्हणजे P having coordinate x, y, z होता. त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर काय आला? R bar is equals to x times i cap plus y times j cap plus z times k cap. आणि त्याचा मॅग्निट्यूड काय येईल? अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. तर मला सांगा मॅग्निट्यूड ऑफ AB बार काय येईल? Under root of x2 minus x1 the whole square plus y2 minus y1 the whole square, बरोबर का? That is all about the vector joining 2 points in a plane. But now in space, in plane means 2D. In space, let us say we have 2 points A and B. A having coordinates x1 comma y1 comma z1 and B having coordinates x2 comma y2 comma z2. Let us say we have these 2 points in a space. In a space means 3D. So, what is AB bar? It is a vector joining the points A and B whose
arrow head is towards B. कळतंय ना? BA bar is different, AB bar is different. बरोबर? They are negatives of each other. आता AB bar काय येईल सांगा? त्याच्यासाठी AB bar ला तुम्ही आत्ताच पाहिले A bar is B bar minus A bar. If you have any vector joining any 2 point A and B, that vector is AB bar and that is B bar minus A bar. बरोबर ना? Position vector of the tail minus position vector of the head means position vector of the terminal point minus position vector of initial point. So AB bar काय येईल बरं? AB bar B bar minus A bar. But what is B bar and what is A bar? So we know that A bar and B bar are A bar काय x1 times I cap plus y1 times j cap plus z1 times k cap. What is B bar? B bar is x2 times I cap plus y2 times j cap plus z2 times k cap. So what is AB bar? AB bar काय बरं? Then AB bar will be x2 x. आता ह्याला अँगल ब्रॅकेट मध्ये टाकू का मी पण त्याच ऑथर सारखं करतो हा. x2 y2 z2 minus x1 y1 z1. So that will be x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1. So that is what? x2 minus x1 I cap plus y2 minus y1 j cap plus z2 minus z1 times k cap. So x2 minus x1, y2 minus y1 and z2 minus z1 are the components of the vector AB bar. Coefficients of I cap, j cap, k cap are called as components of the vector. Kala? So tell me, what is the magnitude of AB bar? What is magnitude of AB bar? Magnitude of AB bar is nothing but the sum of the square roots. It is the square root of squares of sums of the components. Square root of squares of sums of components. Or square root of sums of squares. Okay. S. तुम्ही ते रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी मध्ये काय रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी RMS वेलॉसिटी, पण इथे मी वेगळं म्हणतो, रूट मीन ला कम्पेअर ना करू. इट इज अ स्क्वेअर रूट ऑफ सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द कंपोनेंट्स. स्क्वेअर रूट ऑफ सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ कंपोनेंट्स. किंवा एवढं कोण थेरॉटिकली जाणार आहे, डायरेक्ट तुम्हाला माहिती ना आपलं स्टुडंट सेंट्रिक वे, जस्ट आय कॅप जे कॅप के कॅपच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर करून त्यांना ऍड करून स्क्वेअर रूट मध्ये टाका. दॅट इज युअर magnitude of a vector. So this is all about the vector joining 2 points. But let us say if you have any point, or if you have any vector A bar, that is A1 I cap plus A2 j cap in general plus A3 k cap, असा एखादा वेक्टर असेल, then what is the magnitude of this vector? Under root of A1 square. Okay, under root of काही ब्रॅकेट द्यायची गरज नाही. A1 square plus A2 square plus A3 square. ठीक है ना? Then tell me what is A cap? A bar divided by magnitude of A bar. A bar divided by magnitude of A. So what is A bar? A bar is A1 I cap plus A2 j cap plus A3 k cap. What is magnitude of A bar? This is under root of A1 square plus A2 square plus A3 square. So can I write
a cap is equals to a1 divided by under root of a1 square plus a2 square plus a3 square times I cap plus a2 upon under root of, this is the unit vector along vector a bar. A cap काय? It is a unit vector. a2 upon a1 square plus a2 square plus a3 square times j cap plus a3 upon plus a3 upon under root of a1 square plus a2 square plus a3 square plus a3 square times k cap. Isn't it? समजतंय का? That is a cap is equals to a bar divided by magnitude of a bar, means a cap is equals to a1 divided by magnitude of a bar times I cap plus a1 divided a2 divided by magnitude of a bar into j cap plus a3 divided by magnitude of a bar times k cap. This is how we obtain the unit vector along any vector a bar. This is what unit vector along vector a bar. Unit vector along a bar. Unit vector along a bar. Isn't it? Easy है? Now next. Now there are some properties that we have to understand. हे सांगितलं तुम्हाला. आता हे पहा, हे 5 पॉइंट हे पण सांगितले तुम्हाला की a bar be the unit vector along non-zero vector a bar in a space, then this is that. ह्या सगळ्या ज्या काही नोट्स आहेत त्या एक 10-15 मिनिटात तुम्हाला सांगून देतो. आणि पुन्हा ते 4 थेरम मी पुन्हा ह्या स्क्रीनवर आणतो, सो दॅट वी विल हॅव्हिंग द आयडिया. म्हणजे आजचं लेक्चर इज इनफ. मागचे दोन्ही लेक्चर जरी नाही केले तरी आजचं लेक्चर इज इनफ. ठीक आहे. सो ए बार, समजा तुमच्याकडे दोन वेक्टर आहे ए बार आणि बी बार. ए बार इज इक्वल्स टू a1 times I cap plus a2 times j cap plus a3 times k cap and b bar is equals to b1 times I cap plus b2 times j cap plus b3 times k cap. आणि जर a bar आणि b bar वेक्टर इक्वल आहे, इक्वालिटी ऑफ टू वेक्टर्स मीन्स करस्पॉन्डिंग कंपोनेंट मस्ट बी इक्वल. टू वेक्टर्स आर सेड टू बी इक्वल इफ देअर करस्पॉन्डिंग कंपोनेंट्स आर इक्वल. मीन्स व्हॉट? ए बार काय तुमचा, आपण हे नोटेशन वापरू, तुम्ही नका वापरू, मी वापरतो फॉर माय सिम्प्लिसिटी, बट दिस नोटेशन कॅन ऑल्सो बी यूज. and b bar काय? b1 b2 b3. so tell me if I say a bar is equals to b bar, हे दोन वेक्टर इक्वल आहे ह्याचा अर्थ काय? their corresponding components must be equal. म्हणजे काय? a1 is equals to a2, sorry, a1 is equals to b1, a2 is equals to b2 and a3 is equals to b3. कळाली? पहिली प्रॉपर्टी कळाली. आता दुसरी पहा. दुसरी प्रॉपर्टी काय? इफ these vectors are there, then their summing up them is summing up their corresponding component. हे तर ऑलरेडी आपण पाहिलं ना. कशामध्ये पाहिलं? कशामध्ये पाहिलं? आता ह्या दोन कन्सेप्ट पाहिलं ना, वेक्टर जॉईनिंग. त्याच्यामध्ये आपण काय करत होतो? सबट्रॅक्शन वगैरे करत होतो. इथं तर ऍडिशन तर सिंपल. ठीक आहे ना. तर याची ब्राईटनेस खूप वगैरे स्क्रीनची, डोळ्यांना त्रास व्हायला. कुठे
आता 0 आहे. हा, आता सेकंड काय की दोन वेक्टरला तुम्हाला ऍड करायचं. ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर दिलेले, तर मग तुम्ही ए बार प्लस बी बार जर करताय ना, तर तुम्हाला करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट्स ऍड करावे लागतील. म्हणजे नवीन वेक्टर जो मिळणार आहे तो A1 प्लस B1, A2 प्लस B2 आणि A3 प्लस B3. ठीक आहे ना, म्हणजे A1 प्लस B1 टाइम्स I कॅप प्लस A2 प्लस B2 टाइम्स J कॅप प्लस A3 प्लस B3 टाइम्स K कॅप. बरोबर. आता थर्ड, K इज एनी स्केलर इफ K इज एनी स्केलर. जर K कुठलाही स्केलर असेल, K इज एनी स्केलर, then K times A bar is means that scalar is multiplied to all components. जर एखाद्या स्केलरने एखाद्या वेक्टरला मल्टिप्लाय केलं, आतापर्यंत आपण ते कॉम्पोनंटची कन्सेप्ट पाहिलेली का? आपण फक्त 2 टाइम्स ए बार -5 टाइम्स ए बार हे असं पाहत होतो स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये. पण आता आपण कॉम्पोनंट्स ऑफ द वेक्टर पाहतोय. तर मग एखाद्या वेक्टरला एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला त्या वेक्टरला असलेला कोलिनियर वेक्टर मिळतो. वी गेट द कोलिनियर वेक्टर. बट दॅट कोलिनियर वेक्टर इज द वेक्टर whose components are some k times the components of original vector. म्हणजे तुम्ही समजा k times a bar काढताय ना, k times a bar, so that will be the new vector which is collinear to vector a bar, and that is k times a1 I cap plus k times a2 j cap plus k times k3 k cap. समजतंय? आता नेक्स्ट, ऑल्सो बी बार अँड ए बार आर कोलिनियर. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की हे कोलिनियर असतील. पहा ना, के टाइम्स ए बारला तुम्ही समजा बी बार म्हटलं, आय थिंक काय प्रॉब्लेम, इफ सांगितले. इफ ही ह्याला आपण एक दुसरी प्रॉपर्टी कन्सिडर करायला पाहिजे की इफ बी बार अँड ए बार आर कोलिनियर. जर बी बार आणि ए बार जर कोलिनियर असतील, पहा दोन वेक्टर कोलिनियर आहेत समजा. इफ आय से ए बार अँड बी बार आर कोलिनियर, इफ ए बार अँड बी बार आर कोलिनियर, जर ते कोलिनियर असतील तर तुम्हाला माहिती वन कॅन बी एक्सप्रेस ॲज सम स्केलर मल्टिपल ऑफ अदर. आणि तुम्हाला थिअरम नंबर 1 पण माहिती, m टाइम्स a bar plus n टाइम्स b bar is equals to 0 bar where m and n at least of m and n is non-zero. ठीक आहे ना, हे तोंडपाठ झालं पाहिजे म्हणून मी 50 वेळा हाच थिअरम तुमच्या पुढे म्हणतोय की इफ a bar and b bar are collinear then can we write b bar is some scalar times a bar. b bar ला आपण स्केलर टाइम्स a bar लिहू शकतो का? Yes, we can write. Also, we can write a bar is some scalar times b bar. कळतंय का? Then we can write the one of the vector as some scalar multiple of other vector. ठीक आहे ना? मग तुम्ही मला सांगा b bar काय? b1, b2 आणि b3 हा वेक्टर आहे. k टाइम्स a bar कोणता वेक्टर आहे? k a1 I cap plus k a2 j cap plus k a3 k cap. मग दोन वेक्टर इक्वल झाले, इथं कोलिनियर वेक्टर आहे. बी बार के टाइम्स ए बार असला पाहिजे, म्हणजे आपण ह्या दोन वेक्टरला इक्वल म्हणलं. आता नोट नंबर 1, दोन वेक्टर कोलिनियर आहेत तर करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट सुद्धा कसे असले पाहिजेत? इक्वल असले पाहिजेत. कोलिनियर थोडी ना, इक्वल असले पाहिजेत. दोन वेक्टर इक्वल असतील तर करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट इक्वल असले पाहिजेत. तर b1 is equals to k times a1, b2 is equals to k times a2 and b3 is equals to k times a3. आता मी काय करतो, तिघांमधून k is a constant for all and k is same. तर मी असं म्हणू का की इथून जर k काढला ना तर तो b1 upon a1 येईल. काय येईल? b1 upon a1. ठीक आहे ना? तर म्हणजे इथून जर k काढला तर b1 upon a1, इथून k काढला तर b2 upon a2, इथून k काढला तर b3 upon a3. म्हणजे मी असं लिहू का, जर b बार इज k टाइम्स a बार असेल ना तर b1 by a1 is equals to b2 by a2, b2 by a2
इज इक्वल्स टू B3 by A3 अँड दॅट इज K. म्हणजे अजून एक रिलेशन कळलं की इफ टू वेक्टर्स आर कोलिनियर देन देअर कंपोनेंट्स आर इन प्रपोर्शन. म्हणजे एक तर ऑलरेडी माहित होतं की वन कॅन बी एक्सप्रेस एज सम लिनियर, वन कॅन बी एक्सप्रेस एज सम स्केलर मल्टिपल ऑफ अदर, आणि त्यालाच थोडं एक्सटेंड केलं, बी बारला K टाइम्स A बार लिहिलं, मग B1 अपॉन A1 इज इक्वल्स टू B2 अपॉन, हे इक्वल का लिहिलं बरं? कारण सगळे K च्या इक्वल आहे ना. म्हणजे B1 by A1 इज इक्वल्स टू B2 by A2 इज इक्वल्स टू B3 by A3. झोपला नाही का रात्री? का मॅथ्स पाहिलं अजून झोप येते? प्रॅक्टिकल लिहित होता. म्हणजे इफ टू वेक्टर्स आर कोलिनियर, ओके, then the conclusion that we can draw here is their components are in proportion. Then their corresponding components are in proportion. आर इन प्रपोर्शन. प्रपोर्शन मध्ये आहेत का? येस. आणि थर्ड आणि फिफ्थ, ए बार इज अ युनिट वेक्टर अलॉंग नॉन झिरो वेक्टर. ही तर ऑलरेडी आपण डिस्कस केलेली, ठीक आहे ना. ए बार जर आपला A1 टाइम्स A कॅप प्लस A2 टाइम्स A कॅप असेल तर मग आपला जो नवीन वेक्टर हे ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला. आता नेक्स्ट, आता हे 4 थिअरम मी पुन्हा स्क्रीनवर आणतो. कितीला झोपला तू रात्री? कितीला झोपला? 1 वाजता. आणि उठला कितीला? 7. मी कितीला झोपले माहितीये का? ऑन अ सिरियस नोट सांगतो, 2 वाजता. उठलो कितीला माहितीये का? 6ला. आणि तुला काय होतंय लगेच? अरे यार, पॉझिटिव्हिटी ठेवा तुम्ही. तुम्हाला सांगू का, तुमचं मन तुम्हाला थकवतं. माणूस हा कामाने थकत नाही, माणूस हा विचारांनी थकतो. मन जर असं थकावं असेल ना तुमचं, म्हणजे तुम्हाला असं थकवत असेल ना कोणी, विचार तुमचे थकवत असतील ना, तर त्या विचारांना बाजूला काढा, त्याच वेळी बाजूला टाकून द्या, ठीक आहे ना. सगळ्यात महत्वाचं काय आहे की माणूस हा कधी कामाने थकत नाही, तो विचारांनी थकतो. आणि कामाने थकलेला माणूस उद्या व्यवस्थित जेवण वगैरे केलं, उद्या व्यवस्थित होऊन जाईल. पण विचारांनी थकलेला माणूस आयुष्यभर थकून जातो बिकॉज ऑफ निगेटिव्हिटी. त्याच्यामुळे स्ट्रॉंग राहा. अरे काय नाही झालं मला, मी पण म्हणलं अरे मला आज लेक्चर घेता येईल का, मी आज चुका करेल, काय नाही. 4 तास झोप झाली. मला असं वाटत होतं की अरे 4च तास झोप झाली, मग येईल का शिकवता? अरे काय नाही, एकदा काम करायला घ्या, ठीक आहे ना. कळतंय का? त्याच्यामुळे झोप वगैरे कारण नो एक्सक्युजेस आर टू बी एंटरटेन. हा, आता हे जे 4 थिअरम्स आहेत ते आपण 1 बाय 1 मॅग्निट्यूड पहा. आपण किती आयडिया डेव्हलप करत 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 पुढे चाललोय. पहिला थिअरम तर आहे थिअरम 1. थिअरम 2. थिअरम 1 च्या करोलरी. What do you mean by corollary? करोलरी म्हणजे काय? प्रमेय किंवा असंच म्हणतात ना, सहप्रमेय. म्हणजे प्रमेय जे आहे त्याचं सह, म्हणजे थिअरम वरून काय कन्क्ल्युजन काढलं तुम्ही, दॅट इज व्हॉट द करोलरी इज.
आणि थिअरमला काय म्हणता तुम्ही? प्रमेय. प्रूफला काय म्हणता? साध्य. तू ह्याने होता का? सेमिनीच होता ना तू. साध्य. गिवनला काय म्हणतात? गिवनच म्हणतात. आणि टू प्रूव्हला सिद्ध काय करायचंय, काय साध्य करायचंय. मराठी आम्हाला 8वी पर्यंत होते. 8वी पर्यंत गणित, 8वी पर्यंत नाही, पण 8वी पर्यंत सायन्स कधीच नाही कळालं. 8वी पर्यंत मला कधीच सायन्स नाही कळालं. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मला सायन्स कळायला कधी सुरुवात झाली? 8वी नंतर. का कळालं? बिकॉज ऑफ इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर ज्यावेळी परफेक्ट झालं ना, अरे कळायचं हे असं असतं ते तसं असतं, पण इंग्लिश ग्रामरच नाही येत. इज द काय पण पहा, 7वीत पण सायन्स इंग्लिश मधून होतं, पण त्याची उत्तरं लिहिताना लिहायची कशी? पाठ तर होत नाही. अरे हे तिसऱ्या थेरमचे करोलरीज आहे का रे? कारण सायन्सची जर आन्सर लिहायचंय ना, मला काहीतरी 98 असे काहीतरी मार्क्स होते. 98 सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये. 7वीला नाही रे, 10वीला. पण ह्याला 7वीला मला 7 मार्क होते 20 पैकी. अरे मला नापास व्हायची भीती वाटायची आणि मला खरंच अवघड वाटायचं 7वीला, एकदम अवघड वाटायचं सायन्स. पण नंतर काय केलं मी, काय माहिती काय केलं, झालं पण आपोआप. हे 4 थेरम. आज शांत बसा रे. थिअरम नंबर 4. नका आठवू जुने दिवस, इकडे लक्ष द्या. नवीन दिवसात काही समस्या कमी नाही, चालू दिवस. हे काय आहे? हे सगळे आहेत ना, सगळे महत्वाचे आहेत, सगळे येणार एक्झामला. हे मी फक्त, आणि असं स्टेटमेंट येणार बरं का, असं समजू नका की प्रूव्ह थिअरम नंबर 1 ऑफ वेक्टर. असं काही नाही, असं नाही म्हणणार. टेल द डिस्कस द थिअरम नंबर 4. ते असं थिअरम देणार, स्टेटमेंट देणार, नाही तर थिअरम 1 ला थिअरम 1च म्हणत राहाल शेवटपर्यंत. एखादं कारण पण द्याल, बाय थिअरम 1. थिअरम लिहा. 2 नॉन झिरो वेक्टर जर असतील, ते कोलिनियर कधी असतात, त्यांना कोलिनियर कधी म्हणावं, प्युअर मराठीमधून जाऊ आपण. 2 नॉन कोलिनियर वेक्टरला कोलिनियर कधी म्हणावं? ज्यावेळी एम आणि एन असे 2 स्केलर एक्झिस्ट करतील, अस्तित्वात असतील कोणतेही 2 नंबर, दोघांपैकी एक तरी नॉन झिरो असला पाहिजे, बरोबर. आणि असं असून जर एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार जर 0 बार असेल, त्याच वेळी आपण त्या 2 वेक्टरला कोलिनियर म्हणावं, अदरवाईज नॉट. म्हणजे 2 वेक्टरला कोलिनियर तेव्हाच म्हणू शकतो ज्यावेळी एम आणि एन असे 2 कार्यकर्ते एक्झिस्ट करतात, बरोबर ना, स्केलर्स, सच दॅट दोघांपैकी एक तरी नॉन झिरो आहे. दोन्ही झिरो असेल तर मग नाही चालणार. दोघांपैकी एक तरी नॉन झिरो आहे, आणि त्यांचं जे नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन आहे एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार, हे 0 बारच्या इक्वल आहे. दॅट इज थिअरम नंबर 1. आणि करोलरी काय रे त्याची, प्युअर मराठी भाषेत करोलरी काय, एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार इज इक्वल टू 0 बार. असं जर असेल, 2 वेक्टर कोलिनियर नाहीयेत, आणि 2 वेक्टर कोलिनियर नाही म्हणजे एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार 0 बार असायला पाहिजे का? नाहीच असायला पाहिजे. पण तरी यांनी सांगितलं, तरी पण तुमचा जर एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार 0 बार येतोय, तर त्यांनी काय केलंय माहिती का, त्यांनी तुम्हाला फसवलंय. त्यांना हे म्हणायचं होतं की एम आणि एन ऍट द सेम टाइम 0 आहे. म्हणजे 2 वेक्टर कोलिनियरिटी ऑफ 2 वेक्टर्स इज व्हॉट, एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार 0 बार असला पाहिजे.
बरोबर. आणि कोलिनियर जर ते पॉइंट नाहीत आणि तरी पण एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार 0 बार येतोय, तर एम आणि एन ऍट द सेम टाइम 0 आहे. ऍट द सेम टाइम एम आणि एन 0 आहे. आता करोलरी नंबर 2 पहा. आता तुम्ही सांगा, नॉन कोलिनियर वेक्टर आहे तर एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार 0 बार येईल का? येस. थिअरम नंबर 1 पहा. एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार 0 बार कधी येतो? ज्यावेळी दोन वेक्टर्स कोलिनियर असतात. मग मला सांगा, दोन वेक्टर जर कोलिनियर नाहीयेत तर मग एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार 0 बार येईल का? नाही येणार. नाही येणार हे आपल्यालाही माहिती. पण ते म्हणले समजा आलं ते पी टाइम्स ए बार प्लस क्यू टाइम्स बी बारच्या इक्वल, तर मग काय करायचं? तर मग इक्वॅलिटी ऑफ द वेक्टर वरून कॉम्पोनेंट्सला इक्वल करा ना. एम इज इक्वल्स टू पी, एन इज इक्वल्स टू क्यू. कळालं? आता थिअरम नंबर 2. कोप्लेनर वेक्टर्स माहितीये, एकाच प्लेन मधले किंवा पॅरलल प्लेन मधले वेक्टर्स. दोन नॉन कोलिनियर वेक्टर असतील तर ते जनरेट करतात टू नॉन कोलिनियर वेक्टर्स generates the plane. They are the generator of the plane. And three non-coplanar vectors. Three non-coplanar vectors generate the space. मला काय म्हणायचंय, दोन नॉन कोलिनियर वेक्टर जर असतील, थेरम नंबर 2 असं म्हणतो की दोन नॉन कोलिनियर वेक्टर असतील, असं वाक्य बोलल्याबरोबरच तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे? प्लेन फॉर्म होणार आहे. बॅक एंड म्हणजे तुमच्या माइंड मध्ये काय चाललं पाहिजे? थेरम असं बोलतोय ना की लेट ए बार अँड बी बार बी द नॉन कोलिनियर वेक्टर, म्हणजे तुम्ही समजून जायचं एक प्लेन बनलेला असेल. लेट ए बार अँड बी बार बी द टू नॉन कोलिनियर वेक्टर्स, अ वेक्टर आर बार in the plane, okay, किंवा a vector r bar is said to be coplanar with these two vectors a bar and b bar if and only if there exists a unique linear combination r bar is equals to t1 times a bar plus t2 times. जे t1 and t2 are the unique scalars and we know how to prove the uniqueness. आता लिनियर कॉम्बिनेशन पाहूया. युनिक यालाच आपण लिनियर कॉम्बिनेशन म्हणतो. आता लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय? खूप सारे स्केलर्स, खूप सारे वेक्टर्स एकमेकांना मल्टिप्लाइड, त्यांची सम म्हणजे काय? लिनियर कॉम्बिनेशन. m1 m2 m3 till dot 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 till mn are the scalars. a1 bar, a2 bar, a3 bar, a4 bar till dot 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 till an bar are the vectors. So if you multiply them, then summation mi ai bar, that is your linear combination, means what? m1 times a1 bar plus m2 times a2 bar plus m3 times a3 bar plus m4 times, त्याला काय म्हणतो आपण? लिनियर कॉम्बिनेशन. काय म्हणतो आपण? लिनियर कॉम्बिनेशन. तो समेशन mi ai बार. आता ह्याला लिनियर कॉम्बिनेशन म्हणतो. बट व्हॉट इज नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन? नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय? नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे हे जे तुम्ही केलं ना, काय केलं? वेक्टर स्केलर वेक्टर स्केलर वेक्टर स्केलर वेक्टर स्केलर ऍड 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 ऍड. तर त्या सगळ्या स्केलर्स पैकी समजा एन स्केलर्स, किती स्केलर्स येते? एन. त्यापैकी मॅक्सिमम किती स्केलर असू शकतात? 0. सगळे असू शकतात. बट नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे तुमचा ह्या एन स्केलर्स पैकी, स्केलर्स कोणते आहेत? m1 m2 m3 n स्केलर्स आहेत टोटल. त्यांच्यापैकी n-1 स्केलर 0 असतील तरी चालेल, पण ऍटलिस्ट एक तरी नॉन झिरो असला पाहिजे. अशा लिनियर कॉम्बिनेशनला आपण नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन म्हणतात. म्हणजे काय? इफ ऍटलिस्ट वन mi इज नॉट झिरो, है ना? इफ ऍटलिस्ट वन mi, ऍटलिस्ट है ना, ऍटलिस्ट वन mi, at least one mi is not zero, then linear combination is called as non-zero linear combination.
non-zero linear combination. Done. Theorem number 3. Three vectors A bar, B bar and C bar are said to be coplanar if and only if there exists a unique linear combination or there exists a non-zero linear combination. X times A bar plus Y times B bar plus Z times C bar is equals to 0 bar. कळतंय का? तीन वेक्टरची कोप्लॅनरिटी कशी चेक करणार तुम्ही? तीन वेक्टर्स कोप्लॅनर कधी असतात? ज्यावेळी x टाइम्स A बार प्लस Y टाइम्स B बार प्लस Z टाइम्स C बार 0 बार असेल. ठीक आहे ना? कळतंय? म्हणजे नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन ज्यावेळी 0 बार असेल तीन वेक्टरचं, ह्यालाच म्हणतात नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. याचा अर्थ काय? नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे तिघे ऍट द सेम टाइम 0 कधीच नसले पाहिजे. कळतंय? करोलरी 1 म्हणजे उलट बोलायचं. थेरम काय म्हणतो? तीन वेक्टर कोप्लेनर कधी असतील? ज्यावेळी नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन 0 बारच्या इक्वल असेल. x टाइम्स A बार प्लस Y टाइम्स B बार प्लस Z टाइम्स C बार 0 बारच्या इक्वल असेल. बरोबर. आता थेरमच्या अगदी उलट बोलायचे. जर वेक्टर कोप्लेनर नाहीयेत आणि तरी पण लिनियर कॉम्बिनेशन 0 बार येते, तर इथं पण तुम्ही धोका घाललाय. ते तिन्ही ऍट द सेम टाइम 0च असणार. कळतंय का? थेरम काय सांगतोय की x टाइम्स A बार प्लस Y टाइम्स B बार प्लस Z टाइम्स C बार 0 बार असेल म्हणजे वेक्टर्सला कोप्लेनर असावंच लागेल. पण वेक्टर्स कोप्लेनर नाहीयेत तरी पण ते 0 बारच्या इक्वल x टाइम्स A बार प्लस Y टाइम्स B बार प्लस Z टाइम्स C बार, तर ते नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन नाहीये. ते झिरो लिनियर कॉम्बिनेशन मीन्स ऑल ऑफ देम आर झिरो. ऑल ऑफ देम आर झिरो. बिकॉज इफ असं असेल तर मग त्यांना कोप्लेनरच म्हणू ना आपण. म्हणजे करोलरी 1 झाली. आता करोलरी 2. करोलरी 2 काय? समजा तुमच्याकडे दोन वेक्टर्स A बार आणि B बार. तुम्ही तिसरा वेक्टर बनवला, दॅट इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ दिस टू. मग हे तिन्हीच्या तिन्ही वेक्टर ऑलवेज कोप्लेनर असतात, जे की थेरम नंबर 2 ऑलरेडी सांगतो. जर तुमच्याकडे दोन नॉन कोलिनियर वेक्टर्स आहेत A बार आणि B बार, तर तिसरा वेक्टर T1 टाइम्स A बार T2 टाइम्स B बार कोप्लेनर असतो. मग इथे हेच सांगतात ना, द वेक्टर A बार B बार and x टाइम्स A बार प्लस Y टाइम्स B बार आर कोप्लेनर फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x and y, फॉर ऑल x y. याला सेट थेरॉटिकल नोटेशन मध्ये तुम्हाला काहीतरी विचित्र दिसावं म्हणून एक्झाम मध्ये असं पण घेऊ शकतात. ठीक आहे ना? पण हे विचित्र नाही, हे तुम्हाला समजतं. फॉर ऑल एक्स वाय बिलॉंग्स टू रियल नंबर. आता थिअरम नंबर 4. थिअरम नंबर 4 म्हणजे काय? हे ऑलरेडी आपण केलेलं आहे, पण मी पुन्हा तुम्हाला ते रिकॉल करून देतो. बिकॉज ऑल वी हॅव टू कलेक्ट ऑल द थिंग्स टुगेदर in order to solve the problems. Okay? Proofs are not important for solving the problems. Theorem number 4. आता तुमच्याकडे तीन वेक्टर आहे वाकडे तिकडे नॉन कोप्लेनर. ठीक आहे ना? A बार B बार and C बार are three non coplanar vectors. जर असं आहे, if these are non coplanar vectors, then any vector, three non coplanar vector generates space. बरोबर? स्पेस जनरेट करतात ना 3D. So three non-coplanar vector generates space. आता स्पेस जर जनरेट करतायत ना तीन नॉन कोप्लेनर वेक्टर, तर मग कुठलाही वेक्टर आर बार स्पेस मधला त्या तिघांच्या युनिक लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आपण लिहू शकतो. मीन्स इफ A बार B बार and C बार are three non-coplanar vectors in the space or in three non-coplanar vectors, then any vector r bar in a space can be uniquely expressed as r bar is equals to x times A bar plus Y times B bar plus Z times C bar. Okay? ठीक आहे ना? कळालं? आता नेक्स्ट ज्या 4-5 नोट्स आहेत थिअरी मधल्या, खूप खाली गेलो का आपण? ह्या 4 नोट्स लिनियरली इंडिपेंडेंट, लिनियरली डिपेंडेंट. आता तुम्हाला गोष्टी एकदम सहज कळतील, नाही तर ह्या कळल्याच नसत्या, कारण थिअरम तर सगळे विसरलो होतो आपण.
प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे पहा. आता मी वेक्टर वगैरे काय म्हणत नाही, आता मी पॉइंट्स म्हणतोय. 3 पॉइंट्स आहे समजा ABC. Let ABC be the 3 distinct points with position vector A bar, B bar and C bar. They are said to be collinear if and only if there exists unique linear combination or non-zero linear combination x times A bar plus y times B bar plus z times B bar is 0 bar. आणि एवढं असून अजून एक कंडिशन त्याने सॅटिस्फाय केली पाहिजे की एक्स वाय आणि झेड ची जी काही सम आहे ती 0 असली पाहिजे. बरोबर, कळलं का? 3 पॉइंट्स कोलिनियर. 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स कोलिनियर कधी असतील? कधी असतील? ज्यावेळी त्यांचे पोझिशन वेक्टर कोणते? 3 पॉइंट जे आहेत, A having position vector A bar, B having position vector B bar and C having position vector C bar are collinear if there exists non-zero linear combination. X times A bar, this is what? Non-zero linear combination. X times A bar plus Y times B bar plus Z times C bar 0 bar असेल and X plus Y plus Z 0 असेल तर मग ते 3 पॉइंट काय असतात? कोलिनियर असतात. मी कोलिनियर वेक्टर्स म्हणत नाहीये, मी कोलिनियर पॉइंट्स म्हणतोय. 3 पॉइंटची कोलिनियरिटी. पहिलं झालं का? आता दुसरं पहा. कोप्लॅनरिटी ऑफ 4 पॉइंट्स. 4 डिस्टिंक्ट पॉइंट्स आर सेड टू बी. आणि इथे एक महत्वाची गोष्ट दिली आहे की नो 3 आर कोलिनियर. कोणतेही 3 कोलिनियर नसले पाहिजे त्याच्यापैकी. 4 पॉइंट की जे चारीच्या चारी पण डिस्टिंक्ट आहे त्याच्यातलं कुठले 3 पॉइंट कोलिनियर असेल तर मग हे असं बनतं. म्हणजे क्वाड्रिलॅटरल बनला पाहिजे. मग 4 पॉइंट समजा असेल त्यांची जर तुम्हाला कोप्लॅनरिटी चेक करायची म्हणजे ते एकाच प्लेन मध्ये लाई करतायत की नाही, तर तुम्ही असं म्हणाल की नो 3 आर कोलिनियर. त्याच्यामध्ये नो 3 आर कोलिनियर. तर म्हणजे हे 4 पॉइंट्स कोप्लॅनरिटी पाहतोय ना. नॉन कोलिनियर 4 पॉइंट्स आहेत. 4 डिस्टिंक्ट पॉइंट म्हणजे ते नॉन कोलिनियर, त्यांच्यापैकी 3 नॉन कोलिनियर असले पाहिजेत. 3 नॉन कोलिनियर असले पाहिजेत म्हणजे कोलिनियर नसले पाहिजेत. कळतंय ना? नो 3 आर कोलिनियर. व्यवस्थित पहा, 4 डिस्टिंक्ट पॉइंट आहेत आपल्याकडे आणि 4 डिस्टिंक्ट जे पॉइंट आहेत त्याच्यापैकी 3 हे कोलिनियर नसले पाहिजेत. नो 3 शुड बी कोलिनियर. कोणतेही 3. नो 3 म्हणजे काय? कोणतेही 3 कोलिनियर नसलेच पाहिजे म्हणजे क्वाड्रिलॅटरल फॉर्म झाला पाहिजे. तर ह्या 4 पॉइंट्सला आपल्याला जर कोप्लेनर पॉइंट्स म्हणायचं असेल, त्या 4 पॉइंट्सला आपण तेव्हाच कोप्लेनर म्हणतो जेव्हा there exists a linear combination, there exist 4 scalars x, y, z and there exists a linear combination of them, not all zero. म्हणजे इथं पण हे नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन such that x times a bar plus y times b bar plus z times c bar is equals to 0 bar and x plus y plus z plus w is equals to 0. Not all zero म्हणजे इथं पण नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन ना. बट इथं हे वर जे आहे ना, इथं मी नॉन झिरो स्केलर्स म्हणतोय. काय म्हणतोय? नॉन झिरो स्केलर्स. मग मी इथं नाही, तर मला स्वतःला करेक्ट करायला पाहिजे. इथं स्वतःला करेक्ट करायला पाहिजे. दिस इज नॉट नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन, दिस इज द लिनियर कॉम्बिनेशन ओनली. दिस इज द लिनियर कॉम्बिनेशन. पुन्हा एकदा मी पहिलं जे आहे कोलिनियरिटी ऑफ 3 पॉइंट्स रिपीट करतो. 3 पॉइंट्स ए बी सी ज्यांचे पोझिशन वेक्टर ए बार बी बार सी बार आहे त्यांना आपण कोलिनियर कधी म्हणूयात? त्यांना आपण कोलिनियर तेव्हाच म्हणूयात ज्यावेळी 3 स्केलर एक्झिस्ट करतील नॉन झिरो, तिघेच्या तिघे पण नॉन झिरो असतील आणि त्या तिघांचं जे काही लिनियर कॉम्बिनेशन आहे वेक्टर सोबतचं म्हणजे एक्स टाइम्स ए बार प्लस वाय टाइम्स बी बार प्लस झेड टाइम्स सी बार 0 बार असेल आणि त्याच सोबत त्या तिघांची बेरीज, तिघांची ऍडिशन एक्स प्लस वाय प्लस झेड 0 असेल तर आपण त्या 3 पॉइंट्सला कोलिनियर पॉइंट म्हणू. आता कोप्लॅनरिटीला
नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. पण हे वरचं जे आहे दिस इज नॉट नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. कारण नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशनची व्याख्या काय, डेफिनेशन काय, की बाकी दोन कोणतेही दोन झिरो असू शकतात पण तिन्हीच्या तिन्ही झिरो नसू शकतात. पण इथं आपण काय म्हणतोय, एकही झिरो नाहीये कोलिनियरिटी मध्ये. म्हणजे हे नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन नाही एक्स टाइम्स ए बार प्लस वाय टाइम्स बी बार प्लस झेड टाइम्स सी बार. दॅट इज द लिनियर कॉम्बिनेशन इन विच ऑल द स्केलर्स आर नॉन झिरो. ठीक आहे ना, वर्डिंग व्यवस्थित समजा. कळाली? कोलिनियरिटी कळाली. पुन्हा एकदा रिपीट करतो, 3 पॉइंट्स कोलिनियर आपण तेव्हाच म्हणू ज्यावेळी आपल्याकडे 3 स्केलर्स असतील एक्स वाय झेड, तिघेच्या तिघे पण नॉन झिरो असतील आणि एक्स टाइम्स ए बार प्लस वाय टाइम्स बी बार प्लस झेड टाइम्स सी बार 0 बार असेल आणि एक्स प्लस वाय प्लस झेड 0 असेल तर 3 पॉइंट्स कोलिनियर. आता कोप्लॅनरिटी ऑफ 4 पॉइंट, 4 पॉइंट्सला कोप्लेनर कधी म्हणणार आपण? 4 पॉइंट्सला कोप्लेनर कधी म्हणणार आपण? 4 points are said to be coplanar. 4 distinct points. Points कसे आहेत? Distinct. In which no 3 are collinear. त्यांच्यापैकी 3 कोलिनियर नाहीयेत. त्यांना आपण कोप्लेनर कधी म्हणूयात? त्यांना आपण तेव्हाच कोप्लेनर म्हणूयात जेव्हा त्यांचं नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन 0 बारच्या इक्वल असेल आणि त्या सगळ्या स्केलरची ऍडिशन 0 असेल. कळतंय का? इथं तुमचं नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन आहे. नॉट ऑल झिरो. नॉट ऑल झिरो म्हणजे काय? सगळे झिरो नाहीये, सगळे झिरो नाहीयेत. आणि नॉन झिरो स्केलर्स म्हणजे काय? कोणीच झिरो नाही, एकही झिरो नाही. नॉट ऑल झिरो म्हणजे काय? सगळे झिरो नाहीयेत. आर यू गेटिंग द लँग्वेज ऑफ द थिअरम? तर मग 4 पॉइंट्स आहेत, 4 डिस्टिंक्ट पॉइंट्स. 4 डिस्टिंक्ट पॉइंट्स आर सेड टू बी कोप्लेनर. कोप्लेनर कधी असतील? ज्यावेळी नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. 4 डिस्टिंक्ट पॉइंट पण त्याच्यातही कंडिशन नो थ्री आर कोलिनियर. 4 डिस्टिंक्ट पॉइंट त्यांच्यापैकी 3 कोलिनियर नसले पाहिजेत. त्यांना कोप्लेनर कधी म्हणावं? त्यांना कोप्लेनर तेव्हाच म्हणावं ज्यावेळी देर एक्झिस्ट non-zero linear combination x times a bar plus y times b bar plus z times c bar plus w times d bar is equals to 0 bar. A bar, b bar, c bar, d bar are the position vector of those 4 distinct points among them or in which no 3 are collinear with x plus y plus z plus w is equals to. ठीक आहे ना? कळतंय? दीज आर इम्पॉर्टंट फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. हे आपल्या बोर्ड मध्ये जास्त कामाला नाही येणार. हायर मॅथमॅटिक्स मध्ये पण इम्पॉर्टंट आहे. आता लिनियरली डिपेंडेंट वेक्टर, लिनियरली इंडिपेंडेंट वेक्टर हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ना? माहिती आहे? अरे माहिती आहे. लिनियरली डिपेंडेंट आणि लिनियरली इंडिपेंडेंट. लिनियरली डिपेंडेंट म्हणजे कोप्लेनर, एलडीसी. लिनियरली डिपेंडेंट वेक्टर म्हणजे काय? एकमेकांवर डिपेंड करतात, कोप्लेनर. ठीक आहे. आणि लिनियरली इंडिपेंडेंट म्हणजे नॉन कोप्लेनर. म्हणजे काय? नॉन कोप्लेनर. लिनियरली डिपेंडेंट वेक्टर कोप्लेनर वेक्टर असतात. लिनियरली इंडिपेंडेंट वेक्टर नॉन कोप्लेनर असतात. एलडीसी, लिनियरली डिपेंडेंट वेक्टर कोप्लेनर. म्हणजे काय? 3 वेक्टरला लिनियरली डिपेंडेंट कधी म्हणाल? ज्यावेळी ते 3 वेक्टर कोप्लेनर असण्याची कंडिशन सॅटिस्फाय करतील. 3 वेक्टरला कोप्लेनर असण्याची कंडिशन काय? त्यांचं नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन 0 बारच्या इक्वल असलं पाहिजे. थिअरम नंबर 3. मग हेच सांगितलंय ना, अ सेट ऑफ नॉन झिरो वेक्टर्स A bar, B bar and C bar are said to be linearly dependent. लिनियरली डिपेंडेंट कधी म्हणाल? लिनियरली डिपेंडेंट कधी म्हणाल? ज्यावेळी ते कोप्लेनर असण्याची कंडिशन म्हणजे x टाइम्स a बार प्लस y टाइम्स b बार प्लस z टाइम्स c बार 0 बारच्या इक्वल असेल. आणि इथे लिहिले नॉट ऑल झिरो म्हणजे नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. म्हणजे सगळेच्या सगळे झिरो नसले पाहिजेत. म्हणजे एखादा असेल, 2 असतील चालेल. नॉन झिरो स्केलर थोडी म्हणलंय, नॉट ऑल झिरो म्हणलंय. कळतंय का? म्हणजे काय की दिस इज
नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. आणि हीच कोप्लॅनरिटीची कंडिशन असते ना. लिनियरली डिपेंडेंट म्हणजे काय? कोप्लेनर. लिनियरली इंडिपेंडेंट वेक्टर म्हणजे काय माहिती का? लिनियरली इंडिपेंडेंट म्हणजे नॉन कोप्लेनर वेक्टर्स. आणि मग लिनियरली इंडिपेंडेंट मध्ये वेक्टर काय करतात माहिती का? वेक्टर तीन वेक्टरचं जर लिनियर कॉम्बिनेशन घेतलं तुम्ही, तीन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन घेतलं आणि ते 0 बारच्या इक्वेट केलं, तर एक्स वाय झेड ऍट द सेम टाइम 0 येईल. काय येईल? कारण ते कसे रे? नॉन कोप्लेनर. म्हणजे त्यांचं नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन 0 बारच्या इक्वल असणं शक्यच नाहीये. आणि तरी पण ते असेल तर समजून जा की सगळेच 0 आहे. कळतंय का? अँड दॅट इज ऑल अबाउट द थेरॉटिकल पार्ट ऑफ दिस चॅप्टर. पण प्रत्येक पार्ट मी तुम्हाला प्रत्येक वर्डचा मिनिंग सांगितलाय. ठीक आहे ना? सो दॅट इज ऑल अबाउट द theoretical part of this chapter. Let us discuss the numericals.